आणि महायुतीचे एक या तालुक्यातील मतदारसंघातील नेते आहेत भाजपचे, तर त्यांनी कोण नेते नाव सांगितलं तुमच्या सोबत 2 नंबरला राहिले आणि पराभूत झाले. माझ्या सोबत 2 नंबरला कोणी राहिले नाही. जरांगे पाटलाच्या नावावर ज्याला मतं मिळाली त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी, मग आपली पात्रता काय हे कळेल. कारण कोणाच्या नावावर एखाद्या हवेत मतं मिळाली तर त्याला तो काही हे होत नाही. आणि मला एक सांगा की अधिकृत माणसानं बोललं पाहिजे. ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत का, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का, पक्षाचे, असं कोणी उठायचं बोलायचं आणि त्याला मी उत्तर द्यायचं तर माझे कार्यकर्ते त्याच्या लेवलचे ते उत्तर देतील. मी काय सांगितलं, ज्याला कवडीचाही अधिकार नाही. अशोक चव्हाण मोठे का तो मोठा? मी तर हे सांगितलं की अशोक चव्हाणाला पण अधिकार नाही. हा कोण ना कोण गेला? महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब निर्णय घेतले. मी हे पण सांगितलं की हे नेते निर्णय घेतलेला सगळ्यालाच मान्य करावं लागेल. आणि जर समजा स्थानिक लेवलमध्ये कोणात खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. आम्ही चिल्लर लोकांच्या संदर्भात बोलत नाही. आपले सहकारी राष्ट्रवादीचे नेते भास्करराव पाटील होता, त्यांनी एक दक्षिणच्या निवडीच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि आज अजित पवारांची त्यांची भेट झाली. त्या भेटीकडे कसं बघताय? कोण कोणाची भेट घेऊ, काय राजकीय दुश्मनी कोणाची नाही. मी पण डॉक्टर खासदार अजित गोपछडे साहेबांच्या घरी जाऊ शकतो, भेटू शकतो, बोलू शकतो. याचा अर्थ मी गोपछडे साहेबांच्या घरी भेटायला गेलो म्हणजे गोपछडे साहेब राष्ट्रवादी येणार आहे त्याचा अर्थ असा कोणी काढायचा. भास्करराव पाटील खतगावकरी आजारी होते, 1 महिना ते बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट होते. त्याच्यामुळं काही मंडळी त्यांचे जे काही संबंध आहेत गेल्या एवढ्या वर्षाचे, त्यामुळे माणुसकी म्हणून लोक भेटायला जातात. आणि साहजिकच आहे की आपल्या घरी एखादा लोकप्रतिनिधी आला तर आपल्या भागाचा प्रश्न त्यांच्याकडे मांडण्यात काही गैर नाही. त्यामुळे भास्करराव पाटलांनी त्यांच्याकडे जे काही प्रश्न पुरातन खात्याचे किंवा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे मांडले, तर ही केंद्र सरकारची प्रसाद योजना आहे, त्या योजनेतून त्यांची मदत व्हावी म्हणून काय मांडली. त्याच्यामुळे त्याच्यात वेगळा अर्थ काही काढायची गरज नाही. या अधिवेशनाचं फलित, या अधिवेशनामध्ये मी अनेक मंत्र्यांशी माझ्या बैठका झाल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जायकवाडी टप्पा क्रमांक 2 मध्ये आपला जो धोंड प्रकल्प येतो त्या संदर्भामध्ये माननीय विखे पाटील साहेबांकडे आमची बैठक झाली आणि मी त्यांना प्रस्ताव दिला की साधारणतः 150 कोटी रुपये जर मिळाले तर हा प्रकल्प पूर्ण होईल आणि वारंवार त्याच्यासाठी मागणी करण्याची गरज पडणार नाही. म्हणून त्यांनी माझी बैठक लावली, संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी जमिनीचा थोडासा शेतकऱ्यांचा वाद आहे मावेजाच्या संदर्भात, विशेषतः आपल्या लवरा आणि 1-2 गावामध्ये आहे. पण तो जो प्रकल्प होतोय तो प्रकल्पाची पाळू आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि जमीन जाते पालीम तालुक्यात. तो देखील वाद मिटेल. मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून त्या शेतकऱ्यांची बैठक घेणार आहे, तो एक मार्गाला लागेल. मध्ये मी काल वन विभागाचा प्रश्न उपस्थित केला आणि आपणही ऐकला असेल की रिसनगावला आपली फार मोठी जमीन आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 150 हेक्टरच्या जवळपास ती जमीन आहे आणि तिथं वन्यजीव प्राणी आपले जे आहेत ते पाण्याच्या भटकंतीसाठी रोडवर येतात आणि मग अपघात होतात. त्या संदर्भातला प्रश्न मी मांडला की किमान त्या जमिनीला तरी कुंपण करा आणि मध्ये पाणवटे निर्माण करा. तर माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात उत्तर दिले की मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईल, ते प्रतापराव चिखलीकरांच्या सोबत बसतील आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव माझ्याकडे येईल आणि मी त्यांना पूरक असा मदत करण्याची भूमिका सभागृहामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळे तो देखील हे प्रश्न जर मार्गी लागला तर एक मोठं माझ्या डोक्यामध्ये एक पर्यटन स्थळ करण्याची भूमिका त्याच्यामध्ये आहे. आपण बघितलं की सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब मंत्री असताना काही त्यांनी निधी दिला, आपण तिथं प्रवेशद्वार वगैरे उभा केलं, परंतु बाकी निधी न मिळाला. मग लोकसभेत गेल्यामुळं राहिला असेल किंवा काही कारण असेल मिळाला नाही म्हणून ते थांबलेलं आहे. तर तिथे एक पर्यटन स्थळ निर्माण करावं अशा पद्धतीचा माझा संकल्प आहे.
काय घडते मला माहिती नाही, परंतु मान्य गणेश नाईक साहेबांनी अतिशय समर्पक आणि चांगलं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यातून मला आशा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारला, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय तोट्यात आहे हे आपल्याला माहिती आहे. गेले 25 वर्ष तिथे निवडणुका पण नव्हत्या, का निवडणुका घेऊन पण काही उपयोग नव्हता, परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे तिथं निवडणुका लागल्या, निवडून संचालक मंडळ आलं. पण मार्केट कमिटीची अतिशय वाईट अवस्था असल्या कारणानं मग त्यांना एखादं सभागृह लोकांच्या सोयीसाठी करता यावं ही भूमिका मांडली आणि पणन मंत्री जयकुमार रावल साहेबांनी 1,80,00,000 रुपयाचा निधी दिला. मी त्याचं पत्र आता मार्केट कमिटीच्या संचालकाची बैठक घेऊन मी त्यांना दिलेलं आहे. त्याचंही काम आपल्याला लवकर सुरू करायचं आहे आणि मार्केट कमिटी देखील बरेच काही बदल करून आणखी मार्केट कमिटीत एखादं कॉम्प्लेक्स उभा करता येईल का, त्या संदर्भात देखील माझा निश्चितपणानं प्रयत्न आहे आणि ते काम लवकरच आपण करणार आहोत. उद्योगाच्या संदर्भानं केलं होतं. राष्ट्रीय महामार्गाशी कंधार जोडल्याच्या नंतर उद्योग उभं टाकतील आणि तुला करून पुणे मुंबईच्या त्या ठिकाणी कामाला जाणार नाही. तर त्यातूनच एक परिणिती काल अशी झाली की आपला मुख्य मतदारसंघामधलं गोळकागाव आणि आपल्या तालुक्यातलं गाव कंधार तालुक्यातलं गाव तिथल्या एका तरुणाचा कंपनीमध्ये काम करत असताना तिथे ऍक्सिडेंट झाला होता. तो बिचारा दुर्दैवानं दगावला. तर उद्योगाच्या निमित्तानं की अगोदर आपल्याला कंधारला आता नॅशनल हायवेनी जोडतो म्हणून नाही, नॅशनल हायवे पासून नॅशनल हायवेच्या धर्तीवरचे रस्ते. आणि आता आपला पांगऱ्याहून गेला नॅशनल हायवे, तो वळवायचा अधिकार माझा नाही, पण तिथून इथपर्यंत त्याच कॅटेगरीचा रस्ता आपल्याला निर्माण करता येईल का? आपल्या इथनं घोडदवरनं फॅब्रिक अॅन्युटी मधला रस्ता गेला, तिथून त्याला जोडता येईल का? आपल्या MSCBच्या चौकापासून म्हणजे गोळेगाव पाटीपासून तो शहराला चारही बाजूनं रस्ते चांगल्या याचे जोडून दळणवळणाची व्यवस्था करण्याची माझी भूमिका आहे. माझी बोललो, आजही बोलतो आणि उद्या करूनही घेतो. त्याच्यामुळे याच्यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. आता कोण ऊट सूट तुम्ही मुलाखती कोणाच्या घेता आणि ज्याला काहीच नाही तेही लोक बोलतात आणि त्याला उत्तर मी जेव्हा अशी अपेक्षा असते तर मेहरबानी करा, पुढचं काही दर्जा ठेवा. त्याच्या लेवलची मी माणसं पाठवतो आहेत माझ्याकडे, नरेंद्र गायकवाड वगैरे, तर त्यांच्या लेवलच्या माणसाला विचारा म्हणजे ते बोलतो. अलीकडे एक टोल नाका आहे, ते टोल नाका जवळपास 4 वर्षापासून बंद आहे. तिथं दर महिन्यामध्ये एक ऍक्सिडेंट होतं, एक तरी दगा होतं. ते 2 महिन्याकडे घोड्याची लाडीकर एक्सपायर झाले, त्याच्या अंतर्गत कारणीवाडीचं पेशंट सिरियस आहे. तर ह्याच्याकडे लक्ष नाही सध्या, कुणाचं पण लक्ष नाही. कोणाचं लक्ष असायला नाही. प्रश्न आहे जे डोनारा गाव आहे आपल्या मतदारसंघात सांगलीच्या पलीकडचं, तर ते डिपार्टमेंट गोवा येतं. तर फिरिस्त बांधकाम झालंय आणि साईडनं बिलकुल बुजवलेलं नाही. त्याचे लोक मीडियाकडे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या दोघांचाही वाढदिवस 22 तारखेला एकाच दिवशी आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक सप्ताहभर कार्यक्रम घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा असल्या कारणाने प्रदेश अध्यक्षांनी तसा निर्णय घेतला की एक सप्ताहभर त्यांचे कार्यक्रम झाले पाहिजे. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील, असे समाज उपयोगी कार्यक्रम, युवासाठी काही मार्गदर्शन आपल्याला अकॅडमीमध्ये करता येईल का, महिलांसाठीचा काही कार्यक्रम घेता येईल का, अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे. स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात मतदारसंघाची त्या संदर्भात शंका व्यक्त करण्यात. मला तर काही म्हणजे पुनर्रचना झालेली मी काही बघितली नाही. अधिवेशनाच्या काळामध्ये होतो. ज्याला कोणाला शंका करायची असेल तर यापूर्वी देखील शिराडोन सर्कलमध्ये चिखली गाव होतं, परंतु काही पदाधिकाऱ्यांनी कोणाच्या सोयीसाठी चिखली गाव कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि मी स्वतः पेटवडच बंद निवडून आलो, मी स्वतः कलंबर मध्ये निवडून आलो. त्याच्यामुळे माझं गाव होतच, मी असा कधी आग्रह धरला नाही. पण काही पुढारी अशा गोष्टी करतात, त्याला मी फार काही हे करत नाही.
तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधान परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना प्रीपेड मीटर सर्वसामान्य नागरिकांच्या बदलणार नाही, बसवणार नाही अशी घोषणा केली. परंतु कंधारमध्ये सर्रास ते मीटर बदलले आहे. पण आता घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा केलेली आहे. त्याच्या संदर्भातला GR निघणे, त्याच्या अधिसूचना निघणे त्याला वेळ लागेल. परंतु एक गोष्ट खरी आहे की महायुतीच्या सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्यांनी किंवा ज्येष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीची जी बाजू मांडलेली आहे सभागृहात, त्याची अंमलबजावणी निश्चित प्रमाणात होईल. तर कंधार तालुक्यातील महत्वाचा त्याच्यामध्ये माझी आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय पंकजाताई मुंडे या दोघांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि पंकजाताईंनी अतिशय चांगली भूमिका घेतली. म्हणून मी मागच्या वेळेस पंकजाताईचं माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं मी आभार देखील मानलेले. त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली की गौळ येथील केंद्र आहे ते तसंच ठेवून नवीन करायला काढतं नाही. ठीक आहे, आपल्याला कंधारी जातीचा प्रचार जर पूर्ण महाराष्ट्रावर होणार असेल तर आपण त्याला विरोध करण्याची गरज नाही. आहे त्या केंद्राचं बळकटीकरण करण्यासाठी आता माझा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची मी मागणी मागितलेली आहे. पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पण मी घेतलेली आहे आणि त्यांना तसा प्रस्ताव तयार करू आणि विशेषतः तिथले रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुरावजी गिरे यांनी देखील जमीन कमी पडली तर माझी स्वतःची द्यायला तयार आहे ही भूमिका घेतलेली आहे. म्हणून बाबुरावजीचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद करतो. आणि एक चांगला प्रकल्प गौळला होईल. निश्चितप्रमाणे पंकजाताईच्या माध्यमातून त्याला मी निधी मिळवणार. सर, आपल्या परंतु सध्या स्थिती अशी आहे की लंबी आधारावर निर्माण झाले. मंदरवाडी या गावचे 10 जणांनी दबाव सध्या स्थिती 2च अधिकारी आहेत. मी अधिवेशनाच्या काळामध्ये असताना वंजारवाडी असेल, इमामवाडी असेल, अन्य भागातून मला फोन आले. मी स्वतः आयुक्तांशी बोलून एक स्पेशल टीम या सगळ्या गावामध्ये पाठवली. त्या सगळ्या गाववाल्यांनी मला ज्या ज्या गावात टीम गेली मला रिप्लाय पण त्यांनी दिलेला आहे. ही गोष्ट खरी आहे की लंबी आजाराने थैमान घातलंय. अनेक मौल्यवान बघा, शेतकऱ्यांसाठी पशुधन हे आज मौल्यवानच आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी पशुधन दगावलेलं देखील आहे. पण लंबीवर थोडस कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं. पूर्णतः जरी आणखी झालं नसेल आणि एकदाच लंबी आजार काही थांबणार नाही, परंतु बऱ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळाले. पूर्ण थांबण्यासाठी काय मदत करता येईल ते बघू आणि कायद्याच्या चौकटीत बसून ज्यांची लंपीमुळे जनावरे दगावले अशांना काही मदत करता येते का, त्या संदर्भात देखील मी पशुसंवर्धन खात्याच्या मंत्रीताईकडे बोलणार आहे. डोलारे ठीक आहे, मी स्वतः जाऊन बघेल तिथं. आपण सूचना केली. कालही वर्तमानपत्रामध्ये काही रस्त्याच्या संदर्भात शाळेतल्या मुलांना द्यायला रस्ता नाही, तेव्हा माझ्याकडे जेव्हा राहटीची ही एक कुठल्या तरी वर्तमानपत्रात बस जाताना ती झाडं लागत होती. आज सकाळीच मी अधिकाऱ्यांना सूचना देऊन JCB पण पाठवायला होती की दोन्ही साईडचे. आता कसं आहे की पावसाळ्यामध्ये जसं छत्र्या उगवतात इलेक्शन आले तसे हे पावसाळ्यामध्ये बाबळीचे झाडं वाढतात, त्याला JCB न दूर करावं लागते. छत्र्या दूर करणं फार सोपं आहे. त्यामुळे तो प्रयोग आपण करू आणि जेवढं चांगलं काम करता येईल तो करण्याची भूमिका आहे. कोण माझ्यावर काय बोलते मी त्याला काय फार महत्व देत नाही. 2004 पासून विधानसभेचं प्रतिनिधित्व आणि 1992 पासून जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं लोकांचा विश्वास असल्याशिवाय लोक निवडून देत नाही. मी 92ला पहिली निवडणूक लढवली जिल्हा परिषदची, बारूड मधनं, त्याच्यानंतर पेठोडस मधनं, त्याच्यानंतर सतत मी विजयी होत गेलो. कोणात आपण बोलण्यापेक्षा मी तितकी वाईट भाषा वापरणार नाही. माझ्या कोणात आलो होतं पण मी कंट्रोल करतो. आपण एखादी जिल्हा परिषद एखाद्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलाच्या नावावर मतदान मिळणार म्हणजे मला एवढे मिळाले आयुष्यभर सांगण्यासाठी ठीक आहे, पण आयुष्यभर तेवढंच सांगावं लागेल. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा जर विषय नसता तर काय परिस्थिती झाली असती याचा तुम्ही विचार करा ना. त्याच्यामुळे माझा तुम्ही त्यांना सल्ला द्या
किंवा एवढ्या टीका करण्यापेक्षा एखाद्या सर्कलमध्ये निवडणूक लढवा, मग बघू. मी पण स्वागत करेन, जिंकल्याचं स्वागत करायची आपल्याकडे संस्कृतीच आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे क्रीडा संकुल निर्माण करायचे. क्रीडा संकुलासाठी जमीन घेतली पाहिजे या संदर्भात मी एक तातडीची बैठक लावली होती. त्या बैठकीला काही पत्रकार मित्रांना निरोप मिळाला नाही, काही थोडंसं आपली मंडळी नाराज झाली की डिपार्टमेंटने निरोप दिला नाही. पण मी आलो होतो की शेतकऱ्यांच्या भूमिका घेऊन, की शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिलंय का त्याची चौकशी करायला. पण त्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की क्रीडा संकुल हे जसं आता आपण नगरपालिकेचं उद्यान करतोय, माझी भूमिका एवढीच आहे की नांदेड सोडलं तर जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं गार्डन असता कामा नये. तीच भूमिका क्रीडा संकुलाच्या संदर्भात सुद्धा आहे. मी साधारणतः 10 कोटी रुपयाची मागणी आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे केलेली आहे आणि मला असं वाटतं की 10 कोटी रुपये मिळतील आणि एवढा मोठा निधी तालुका क्रीडा संकुलाला मिळायची पहिली वेळ राहील. तर मी त्याच्या संदर्भातही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला बोलवलेलं आहे. परवा उद्याच्या 22 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे मी मिटिंग ठेवलेली आहे. त्याला आर्किटेक्ट बोलवणं, त्याचं प्लॅनिंग करणं आणि भविष्यात मिळालेला निधी त्याचं सुद्धा आपल्याला एक्सपान्शन करता येते का. कारण जी गोष्ट करायची ती आता अतिशय वेगळ्या पद्धतीची कंधार लोहा पॅटर्न झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. झालं नाही त्या बाबतीत कंपन्यावर कारवाई करणार अशा शेतकऱ्यांना दुबाडपेटी करून त्यांचे जे नुकसान झाले शेतकऱ्यांच्यासाठी हजारो हेक्टर मध्ये मी त्याची पूर्ण माहिती घेतली. विधानसभेमध्ये प्रश्न उचलणारा मी पहिला आमदार होतो. त्याच्यानंतर 2-3 दिवस सन्मान्य सदस्यांनी त्याच्यावर पण चर्चा केली. परंतु आपल्या तालुक्यामध्ये हे जिल्ह्यामध्ये नगण्य प्रमाण आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये 328 ठिकाणच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये 19 आहेत, लोहा तालुक्यात 2 आहेत आणि सगळ्यात जास्त तक्रारी बाकीच्या हिमायतनगरमध्ये. परंतु त्याच्यानंतरही काही क्षेत्रामध्ये उगवण झाली. एकतर शेतकरी राजाने थोडीशी गडबड केली, कृषी खात्याच्या सांगण्याचे पालन केलं. कोणी असेल, मी जरी शेतकरी असेल मला वाटते पाऊस झाला पेरलं पाहिजे, परंतु अतिशय नगण्य आहे. त्या शेतकऱ्याला बियाणं द्यायची व्यवस्था त्या कंपनीने केलेली आहे. पण मी तेवढ्यावर समाधानी नाही. त्या कंपनीनं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे याच्यासाठी माझा पाठपुरावा आहे. याचबरोबर शेतकऱ्याचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला वन विभागाला तुम्ही पत्र दिले, अर्ज व्यवहार केला, पीक जे उगवतं सध्या पाऊस नाही आणि आपल्याकडे अन्नात आणि रोईचं प्रमाण वाढले, पीकच ठेवत नाही. आता तसा मुद्दाचे प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा सगळ्या राज्यामध्ये प्रश्न आहे, विशेषतः देशामध्ये प्रश्न. आपल्याकडे कायदा निर्माण झाला की कुठल्याही पशु पक्षाला मारायचं नाही. त्या कायद्यामुळं हरिणाची संख्या वाढली, डुकराची संख्या वाढली आणि तुम्ही सांगता नुसतं पीक नाही तर मागच्या 6 महिन्यापूर्वी डुकरांनी शिराडोन मध्ये माणसाला मारून टाकले. त्याला आपण 25 लाख रुपयाची मदत आदरणीय अजितदादाच्या हस्ते दिली. मदत किती दिली हा विषय नाही, पण डुकराची ही जर ही झाली असेल तर त्याला नंतर गोळीबार करावा अशा पद्धतीचा आदेश फॉरेस्ट खात्याने काढला. म्हणजे गोष्ट खरी आहे, पण त्याला पर्याय काहीच नाही आहे. सरकार त्याच्यामध्ये आता एकच विचार करते की शेतकऱ्याला कुंपणासाठी आपल्याला काही मदत करता येईल का. आणि हा प्रश्न अनेक सन्मान्य सदस्यांनी सभागृहात मांडला. आमची पण तीच भूमिका आहे की शेतकऱ्याला जर काहीतरी आपण अनुदान दिलं टक्केवारी, ते तुम्ही कुंपण करून घ्या तर तेवढं सहीच होईल.